चला. तर बघा कसलं वातावरण, रोज रोज बघायला भेटत नाही आपल्याला असं वातावरण तर बघितलं आहे. आता आपण चॅलेंजला बघू. आहे पार्ट 3 99 एपिसोड मधला. काल तर तुम्ही बघितलंच आहे की आपल्यासोबत कसं झालं काय नाही. आपण लेटला उठलं, गेलं 7:15 गार्डनला, प्रॅक्टिस चालू केलं 7:20-25 आणि प्रॅक्टिस झाली आपली 75% आपली फक्त प्रॅक्टिस झाली आहे. काल माझा मूड एकदम फ्रेश होता, नशिबाने साथ दिला नाही कारण की आपण आळशी झालतो बरं, म्हणून आपण आज 3रा पार्ट घेतला आहे. तर कालच आपला 2रा पार्ट संपला असता कारण की आपण उठलं नाही, म्हणून उठल तर 6:30 फ्रेश ब्रेश झालं, त्याच्यामुळे टाइमपास झाला. ब्रेकफास्ट मध्ये भरपूर टाइम गेला आणि त्याच्यामुळे आपण 7:15 गार्डनला पोहोचलो. हा 70-75% तेवढी ती प्रॅक्टिस झाली, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण की रेग्युलर थोडी कोणी प्रॅक्टिस केली ना आपल्या बॉडीला सवय होईल बरं का. जेवढं झालं तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. तर आपला पार्ट 3 99 एपिसोड मधला बरं का. तर आज आपण मारला आहे चेस्टचे फक्त 3 का 4 एक्सरसाइज मारले. मला तर 4 एक्सरसाइज मारले, त्याच्यामध्ये 2 मशीनी आणि 2 डंबल्स मारले. मग जे डंबल्सचे मारले ते 4 सेट मारले आणि जे मशीन आहे त्याचे 2 मारले फक्त बस. त्याच्यावरती नाही अप्पर लोअर बस. अप्परचे की 4 मारले, लोअरचे 4 मारले, मिडलचे 2 मारले आणि मशीन जे आहे ते 2 मारले बस, जास्त नाही मारलं. तर आपला चेस्ट एकदम बेस्ट झाला आहे. काय करायचं, पहिले फ्रॉक स्टँड घेण्यापूर्वी 40 ते 50 नॉर्मल पुशअप मारू, मग नंतर फ्रॉक स्टँड घेऊ, मग नंतरला मग आपला चॅलेंज स्टार्टअप होईल. मला भेटतो सगळं कंप्लीट झाल्यावर, म्हणजे फ्रॉक स्टँड कंप्लीट झाल्यावर बरं का. तरी चला न वेळ घालता प्रॅक्टिस करू. आता आपण कमीत कमी फक्त नॉर्मल पुशअप 40 मारले बरं का. असं वाटतं की माझ्या हातामध्ये एनर्जी नाही, पूर्ण डाऊन झाली असं मला वाटते. खाली गोष्ट म्हणलं तर आपण हेवी वेट मारले, थोडं पोटाला कळ मारलं, म्हणजे मला वाटते पोट दुखल. पण मला लक्ष झालं नाही की नंतर मग लक्ष आलं की अरे बा आपला बेल्ट लावायचं विसरला आपण. सगळ्यात मोठी गलती कुठे झाली तुम्हाला सांगितलं असेल, पहिलं 2-3 महिन्यापूर्वी माझ्यासोबत असंच झालं. कारण की हेवी वेट मारण्याच्या नादामध्ये बेल्ट नाही लावला आणि पोटाला हेवी वेट मुळे पोट त्रास झाला. म्हणजे ते तुम्हाला समजणार नाही माझ्या बोलायचा अर्थ. पोटाला कळ मारला बरं का. मला वाटते पोट दुखल का नाही का माहित, तरी बघू उद्या तुम्हाला सांगतोच दुखल का नाही दुखल. ते आपला झाला आता फ्रॉक स्टँड आणि नॉर्मल पुशअप, फक्त नॉर्मल पुशअप 40 मारले. फ्रॉक स्टँड किती सेकंद गेले का माहिती. आता तर ताकदच असं नसल्याने वाटलं तर मला फ्रॉक स्टँड करताना, पण बघू का होते का नाही बरं का. तर आपण पहिला सेट घेणार आहे 10 मिनिट. 10 नाही, पहिला सेट घेऊ 12 मिनिट, दुसरा सेट घेऊ 12 मिनिट बरं का. कालचा 5 मिनिट आपण रिकव्हर करू बरं का. 12:30 म्हणा पहिला सेट घेऊ, मग भेटू तुम्हाला पहिला सेट कम्प्लीट झाल्यावर.
भावानो आपला झाला आता पहिला सेट कम्प्लिटली. दुसऱ्या सेटला करू आपण 13 मिनिट बरं का, कारण की डिवाइड केल्याशिवाय म्हणजे डिवाइड करून काही कामाचं नाही, ते आपल्याला कळणार नाही बरं का. तर आता टोटल 13 मिनिट इकडे प्रॅक्टिस करू. माझ्या बोलायचा अर्थ कालचा आपण 5 मिनिट आपण रिकवर करू, आज 2 मिनिट तरी रिकवर झाले. आता दुसऱ्या सेटला 3 मिनिट, मला तर टोटल 13 मिनिट प्रॅक्टिस करू. बरोबर आपले कालचा पार्ट जे आहे दुसरा ते रिकव्हरी होईल ह्याच्यामध्ये, आणि आज आपला 99 एपिसोड संपल. आणि मेन गोष्ट म्हणलं तर बघा, कळलं नाही गेलं तर मी काय करायला काय नाही, आणि माझं लक्ष पण नव्हतं. तुम्हाला खरं सांगू खोटं तर माझं लक्ष नव्हतं, कारण की माझं लक्ष दुसरीकडेच होतं आणि नको नकोसं वाटलं नाही मला, कारण की मला आता भूक लागली आहे आणि हातामध्ये पायामध्ये औषध नाही असं मला फील होते, कारण की हातावर थांबलं का नको नको वाटलं का. पहिला सेट तर एकदम चांगला गेला, तरी बी चांगला गेला, थोडं थोडं थांबलं आहे, कारण की असं बोलल्याशिवाय मन शांत होत नाही बरं का. आता बघू दुसऱ्या सेटला का होते का नाही. आता वाजल्यात 5:46 आणि आता भेटू आपण 6 वाजताच भेटू बरं का. जिकडे तिकडे आपला 1 मिनिट वाया जाईल बरं का. आता बघू दुसऱ्या सेटला का होते का नाही. पहिल्या सेटला जसं झालं आपल्या अंगामध्ये औषध नव्हता, हे नव्हता ते नव्हता बरं का. तर बघू आता दुसऱ्या सेटला आपण रिकव्हरी करायचा प्रयत्न करू आणि लोकेशन पण बदलू. तर चला दुसरं सेट कंप्लीट झाल्यावर भेटू.
नो आता झाला आपला दुसरा सेट कम्प्लीट आणि तुम्ही बघितलाच आहे आपला सेट कसं गेला का आणि दुसऱ्या सेटला आपण भरपूर गरम झालं आणि प्रॅक्टिस पण चांगली झालं असं मला वाटतंय. आता ते तुम्ही डिसाईड करा आपली प्रॅक्टिस चांगली झाली का नाही, कमेंट करा मला. की जोपासून तुम्ही कमेंट करसाल तोपासून आपण शिकणार बरं का. हे मला फिक्स माहित आहे, पण बिगनर होतो. आता पुढे चलून ॲडव्हान्स घेऊ बरं का. ह्याच्यावरून थोडं ॲडव्हान्स घेऊ. हे कमीत कमी मला वाटते किती पस्तर बघा माझ्या मतेनं अजून हप्ता 2 हप्ता चलल असं मला वाटते. कारण की माझं बोलायचा अर्थ की तुम्हाला एकदम प्रॉपरली हँडस्टँड शिकायचा म्हणजे मला शिकायचं आहे. चॅलेंज घेतलं की एकदम प्रॉपरली हँडस्टँड शिकू आपण. लाईफ टाइम पाहिजे तुम्हाला पहिलं पण बोलला आहे आणि आपला तात्पुरतं नाही पाहिजे. दुसऱ्या सेट मध्ये काही चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. हा तिसरा पार्ट संपला आहे.